खंड्या गेला. बापरे, मला तर इतका मोठा धक्का बसला ना ते सगळं ऐकून. राजकुमार, त्यांना तर एवढे प्रश्न पडले का. डोंट यू एव्हर डेअर टू क्रॉस द लिमिट. या भैरवी वजेच्या वाकड्यात शिरायला ना लोक 100 वेळा विचार करतात, 100 वेळा. आणि तुझा नवरा राजकुमार तो तर हिम्मतही करत नाही माझ्याशी वाकडं घ्यायला. तू तर खूप लांबची गोष्ट आहेस ग. हिम्मत नाही करायची परत मला प्रश्न विचारायचे. भैरवीजी, झाला तुमचा सगळा राग काढून. मी का तुमच्या वाकड्यात जाऊ सांगा ना. मी इतक्या लांब तुमच्या घरापर्यंत तुमच्या दारात का आले? तुम्हाला सावध करायला. नाही काय ना, तुम्ही जे इंजेक्शन यूज केलेलं, जे सावलीने जमा केलं आणि तिथे वेगळंच इंजेक्शन ठेवलं, तिच्याकडे असलेल्या त्या तुमच्या इंजेक्शनचे तिने रिपोर्ट आणले. ते रिपोर्ट ती आईंकडे देणार होती, पण मी तिला थांबवलं. माझ्यामुळे ते रिपोर्ट्स आईंच्या हातात नाही गेलेत. त्यामुळे तुम्ही ना मला थँक्यू म्हणलं पाहिजे. वाकड्यात नाही जाते मी तुमच्या. आणि हो भैरवीजी, मला काय वाटतं माहितीये, तुम्ही ना आता माझ्यावर जरा विश्वास ठेवायला सुरुवात करा प्लीज. ट्राय करा, जमत नसेल तरी. कारण तुम्ही बघताय का, तुम्ही मला जी जी कामं सांगितली ना ती मी सगळी व्यवस्थित पार पाडली आहेत. तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन एव्हरी टाइम येऊन इथे दिलेले आहेत. पण तुम्ही मात्र खंड्या मरणाआधी तुम्हाला काय काय सांगून गेला हे अजूनही मला सांगितलेलं नाही. ठीक आहे, तुम्हाला जी योग्य वेळ वाटेल मला सांगण्याची तेव्हा सांगा. पण मी वाट बघते, विसरू नका. उवी, पंढरपूरला जाणं काही सोपं नसतं बघ. एवढ्या लांबचा प्रवास आपण कसं करणार? अरे अबीर, आपण विठुरायाला भेटायला चाललोय, तोच काहीतरी मार्ग दाखवेल. उवी, बसने किंवा गाडीने जायचं बोलल्यावर आपल्याकडे पैसे पाहिजेत ना, ते पण नसतात आपल्याकडे. हो ना अबीर, आणि आपण कोणाकडे मागू पण शकत नाही, कोणी आपल्याला जाऊच देणार नाही. उवी, आपण बबलू काकाशी बोलू, तो नक्कीच आपल्याला घेऊन जाईल. नाही, आपण कोणाला अजिबात नाही सांगायचं. आपण दोघंच जाऊया, आणि ते पण चालत. काय चालत? पण हे कसं शक्य असतो ओवी? एवढ्या लांबचा प्रवास आपण चालत कसा करायचा? आपल्याला पंढरपूरचा रस्ता पण माहिती नसतो बघ. मग आपण कसं जाणार म्हणतो मी? अरे अबीर, आजूबाजूला माणसं असतील ना, त्यांना आपण विचारत जाऊया. ठीक आहे ओवी, तू म्हणतेस आपण तसंच करूया.